कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय खायचं तुला? बर्गर? थांब, आणि चहा पण बनवते. वाव, निमा तू काय खेळतेस? मला पण घे ना खेळायला. तू अशी एकटे एकटे काय खेळतेस? माझ्या बरं खेळ ना. तू काय तुझं मी खेळेन माझं. असं का? असंच. आता शांत बस, मला खेळू दे माझं. निमा चल ना, आपण भातुकलीचा खेळ खेळूया. अरे वा, काय चाललंय? हा, अरे वा, भातुकली का? वा 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 वा. ए, मला पण घ्या ना तुमच्यात, मला पण खेळायची आहे भातुकली. तुम्हाला पण खेळायची आहे? हो, पण त्याआधी ना, मला ईशाला एक गंमत दाखवायची आहे. बघ ईशा, तुमच्या आईने मला तुझ्यासाठी एक फ्रॉक आणायला सांगितला होता. घे ईशा, बघ किती छान आहे. सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. अगं घे. नाही, मला हा फ्रॉक नकोय. का? घे ना. नकोय मला. फक्त तिच्यासाठीच आणला, माझ्यासाठी नाही आणला. काका आजोबा, जर तिला नसेल आवडला तर मला द्या ना तो फ्रॉक. मला आवडलाय. अगं नाही ग बाळा, मला तुला नाही देता येणार. असं का? कारण तुमच्याच आईने मला सांगितलं होतं की फक्त ईशासाठीच फ्रॉक आणा, म्हणून मग मी तिच्याचसाठी आणला. नाही, आमची आई असं करूच शकत नाही. जे ती आणते ते आमच्या दोघींसाठी आणते आणि आमच्या दोघांचा राड सुद्धा करते. अगं नाही, खरंच सांगतोय. तुमच्याच आईने मला सांगितलं होतं की फक्त ईशासाठीच फ्रॉक आण. रीमा, ते काका आजोबा खोटं बोलताय. तुला वाटतं का आपली आई असं करू शकते? रीमा, काका आजोबा कधी खोटं बोलतील का? अगं खरं सांगतोय मी. जा तुझ्या आईला विचारून ये जा. रीमा, इकडे बाळा. काही हरकत नाही, तुमच्या आईने तुझ्यासाठी फ्रॉक नाही ना घेतला. काही हरकत नाही. मी तुझा काका आजोबा आहे की नाही? काका आजोबा रीमासाठी फ्रॉक घेऊ शकतात, हो की नाही? चल आपण बाहेर जाऊया आणि तुझ्यासाठी मस्त फ्रॉक घेऊया. हा, चल. रीमा, नको जाऊ. अगं आम्ही फ्रॉक घेऊन लगेच येणार घरी परत, हो की नाही? मला सांग, तुला आईस्क्रीम आवडतं? हो. हो ना, मला पण आवडतं. आपण आईस्क्रीम पण घेऊया. आणि बाहुली पण जुनी झाली आहे ना. चल आपण तुझ्यासाठी बाहुली पण घेऊ, चालेल? चल चल चल. नको रीमा, तुला सांगितलं ना एकदा नको जाऊ. चला हा, चला मस्त बाहुली घेऊया आपण. कशी आवडते का? अशी डोळे अशी अशी करणारी आवडते. हो, ती खूप आवडते मला. आणि आईस्क्रीम कुठला आवडतं? स्ट्रॉबेरी? नाही, चॉकलेट. वाव. आई, काय झालं? आई, तू काका आजोबाला फ्रॉक आणायला पैसे दिले होतेस का? नाही का, काय झालंय? म्हणजे ती काका आजोबा खोटं म्हणाले. इशू, मला नीट सांग नक्की काय झालंय. मी आणि रीमा खाली खेळत होतो, तर ते काका आजोबा आले आणि आई ते काका आजोबा रीमाला कुठेतरी घेऊन गेलेत. मैत्रिणी मावशी, मैत्रिणी मावशी इकडे. मग मी ईशाला तुमच्याबरोबर राहूया आणि दार आतनं लावून घ्या. मी आल्याशिवाय दार उघडायचं नाही. मी आलेच. काय काय झालंय? काय मावशी, आता काही सांगायला वेळ नाही. अगं मला सांग काय झालंय? मावशी, मी रीमाला शोधायला जाते. तुम्ही प्लीज तिला आत घेऊन जा. मी येते तुझ्या बरोबर. नाही 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 मावशी, तुम्ही घराबाहेर पडायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही घराबाहेर पडलात तर काय होईल. अगं जाऊ दे ना, माझा विचार कसला करतेस? चल ना. प्लीज प्लीज ऐका माझा. आता तुम्ही ईशाला घेऊन आत जा. काय झालंय? कसला एवढा गोंधळ आहे? काकू काकू, तितार काका कुठे गेले? त्यांनी तुम्हाला सांगितलं का कुठे जाणार आहेत? ईशा बाळा, काका आजोबा कुठे बाहेर गेलेत का? हो आजी, ते खोटं बोलून रीमाला बाहेर घेऊन गेलेत आणि त्यांनी हा फ्रॉक पण आणला. ईशा,
तू आज जा बाळा. मावशी तिला घेऊन आज जा. आतनं कडी लावून घ्या. मी आल्याशिवाय दार उघडायचं नाही. नेत्रा, हे सगळं काय चाललंय? तू यांना आत का राहायला सांगितलंस? काकू प्लीज. यांना कोणापासून धोका आहे? नेत्रा, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. नेत्रा, रीमाला केदार घेऊन गेला ना, मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे? नेत्रा, थँक्यू काका आजोबा. वेलकम बाळा. मला सांग, तू शाळेत जातेस? हो, मी जाते शाळेत. कितवीत आहेस? मी पहिली. पहिलीत आहेस? अरे वा. मग तुला शाळेत काय काय शिकवतात ग? आम्हाला शाळेत ABCD शिकवतात, अ आ इ शिकवतात आणि आम्हाला कविता सुद्धा शिकवतात. वा, कविता पण शिकवतात? हो. अरे वा. मग मला एखादी कविता म्हणून दाखव ना मस्तपैकी. लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली, गारे डोळे फिरविते, लुकू लुकू पाहते. मग आता मी तुला एक कविता शिकवू? ओके, चालेल. हा, ऐक हा. एक होत जंगल, एक होतं जंगल, जंगलात होती हरणी. जंगलात होती हरणी. ज्या माणसाचं मन दुखावलेलं असतं ना, तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. मी हे घर तोडणार म्हणजे तोडणारच. दादा दादा, एका 7 वर्षाच्या मुलीला पाहिलं का? पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातलाय तिने आणि सोबत एक माणूस होता, त्याच्या हातात काटे आहे. हा, इथे कुठे नाही. रीमा, हरणीच्या पिल्लास धरू, पिल्लास धरू, पिल्लास धरू. छान म्हटलीस ग कविता, आणि पटकन पाठ पण केलीस. थँक्यू काका आजोबा. वेलकम बाळा. वा 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 वा. काका आजोबा, काय झालं? तुम्ही का रडताय? सांगा ना काका आजोबा, तुम्ही का रडताय? काही नाही ग, मला खरंच खूप रडू आलं. म्हणजे बघ ना, तू इतकी हुशार मुलगी आहेस, कविता पण पटकन पाठ केलीस. एवढी कोणी मुलगी असतानाही घरातलं कोणी तुझे लाड करत नाही, तुझं कौतुक करत नाही. सगळे त्या ईशाचंच कौतुक करतात एकटीचं. म्हणून रडू आलं मला. पण रीमा, आता तू काळजी करू नकोस. घरातलं कोणी तुझे लाड नाही केले ना, ते हा काका आजोबा आहे ना, बाळा, मी करीन हा तुझे लाड. काही काळजी करू नको. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.